त्या दिवशी आपण ड्राफ्ट वाचला होता सगळा, जे पण वाचली आंदोलनाच्या ठिकाणी, त्यात काही दुरुस्त्या दिल्या होत्या. त्या दुरुस्त्या केल्यात की नाही केल्यात हे बघण्यासाठी आणि तुम्हाला सूचना आणि निर्देश काढायच्या अगोदर त्यांना आम्हाला दाखवा असं ठरलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी ते वापस टाकलं रात्री, पण इथंच 10 वाजले वापस आर्थिक निर्णय होतो. फक्त याचा अधिकृत कागद निर्देशाचा आमच्याकडे फक्त नाहीये. 5-7 गोष्टी कळाल्या. काही ठिकाणी जाणीवपूर्वक प्रमाणपत्र घेत नाही, त्यांच्या कारवाईची तुम्ही मागणी केली होती, त्या संदर्भात काही चर्चा झाली का नाही? नाही. आता अधिकृत कळलं आम्हाला, आज गोष्टी कळतील आता बऱ्याच, काय काल झाले ते कळत. फक्त त्यांनी जे जे निर्देश सूचना काढल्यात त्याचा अधिकृत कागद आपल्याकडे नाहीये, दिला नाही. परंतु माहिती 5-7 विषय त्यांनी हातात पक्के घेतलेत, ही पक्की माहिती आहे. कारण हैदराबाद गॅझेटियरच्या एसओपीच्या संदर्भातलं म्हणजे जे प्रमाणपत्र निघायला पाहिजे त्याचे निर्देश देण्यासाठी जे अधिकृत सूचनेचा कागद आहे तो नाही आमच्याकडे आणखी. आणि 58 लाख नोंदी निघाल्यात, त्याच्याबद्दलचे निर्देश सूचना दिल्यात राज्यस्तरावर, याचा एक आमच्याकडे कागद नाही. म्हणजे जे आहे ते सांगितलं आज येईल असं वाटतं कागद. तुम्ही सकारात्मक आहात. हा 5-7 मागण्यावरती त्यांनी चर्चा केली आणि ती खूप उच्चस्तरीय बैठक होती. पहिल्यांदाच इतके कॅबिनेट मंत्री मराठा उपसमितीच्या बैठकीला हजर होते. सचिवापासून अप्पर सचिव सगळेच हे पहिल्यांदाच हजर होते, हे आम्ही सुद्धा बघितलंय. आणि त्याच्यातून असं वाटतं की सरकारनं पक्क आता मनावरती घेतलंय, फडणवीस साहेबांनी मनावरती घेतलंय. आणि तिथं सगळेच मंत्री होते, शिंदे साहेबांचे पण होते, अजितदादांचे पण होते. आणि आता पक्कच मनावरती घेतलंय विखे पाटलांनी पण, असं दिसतंय. मग आता पुढं असंच कंटिन्यू ठेवतेत का पुन्हा अर्ध्यात गेल्यावर काही ब्रेक लागतोय हे माहित नाही. पण सध्या तरी असं दिसतंय की सरकारनं पक्क मनावरती घेतलंय की 58 लाख नोंदी ज्या मिळाल्यात मराठा समाजाच्या त्याचे सगळे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, त्याच्या व्हॅलिडिटी पण द्यायच्यात. हैदराबाद गॅझेटियरचा JR काढलाय त्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र सुद्धा वाटप करायचे, हे पक्क मनात घेतलेलं दिसतंय असं कालच्या बैठकीतून त्यांच्या वाटतंय. कारण 6 ते 7 विषय त्यांनी मार्गी काढलेत. फक्त अधिकृत आपल्याकडं निर्देश आणि सूचना दिलेला कागद मात्र सरकारचा नाही. गांभीर्यानं काम करा, कामात प्रगती कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट विचारले विखे पाटलांनी लागले. हा म्हणूनच म्हणलं मी की आता हे विखे पाटलांनी चांगलं मनात घेतले दिसतंय आणि पूर्ण मोकळी फ्रीडम जी म्हणलं जातो ती दिला दिसतोय फडणवीस साहेबांनी सगळ्यांना. म्हणून आता एखाद्या वेळेस होईल असं वाटतं. पण अधिकृत मात्र त्यांनी केलेले सूचना निर्देश जे दिले ते अधिकृत नाहीयेत, ते तोंडी झाले बैठकीत दिलेली. पण तशा सूचना अधिकृत कागदपत्रे सुद्धा प्रत्येक राज्यातल्या अधिकाऱ्यांपर्यंत त्या गेल्या पाहिजेत. नुसती बैठक घेतली ती उच्चस्तरीय झालं हे पण खरं आहे, पण नुसतीच उच्चस्तरीय झाली आणि खाली काहीच हालचाल झाली नाही असं नको. ते लेखीच त्यांचे ते कागद निर्देश सूचना निघायला पाहिजे सरकारच्या आणि सचिवांच्याकडून पण, दोघांकडून पण. तरच मात्र प्रेशर अधिकाऱ्यांवरती येईल. नसता त्या ऍडमिशन सुरू होतील पुन्हा, त्या टायमाला पुरा ऍडमिशन घेतील, पुन्हा व्हॅलिडिटीला थांबा, अमकच करा, त्रुट्या निघाल्या, बाकीच्या त्रुट्या निघत नाहीत, मराठ्याच्या लगेच त्रुट्या निघत्या. म्हणजे हे जर प्रकार थांबवायचे असतील तर सरकारला, मंत्रिमंडळाच्या उपसमितीला, विखे पाटील साहेबाला यांना कागदपत्रित निर्देश काढावे लागणार आहेत. आणि बहुतेक आज संध्याकाळपर्यंत कागदपत्र निर्देशाचे कागद येतील असं वाटतंय आमच्यापर्यंत. तुम्ही ओबीसी मराठा मंडळे किंवा पक्ष स्थापन करण्याची मागणी करतात, पण जर कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्ही ओबीसी होत असाल आणि ओबीसीचा ऑलरेडी पक्ष असेल, मंत्रालय असेल, तर मग तुम्ही ओबीसी झाल्यावरती काय तुम्हाला कशासाठी हवा असा प्रश्न उपस्थित केला. उपस्थित करणारा कामच नाही ना, मराठ्याच उपस्थित करायला फक्त त्यांचं मात्र किती का खायना, त्यांना वरबडून खायला चालतं. आम्हाला सारथीला पैसे दिले, द्या आम्हाला बी. आम्ही तुम्हाला किती दिले विचारलं का आतापर्यंत? मराठ्यांना काय दिलं लगेच आम्हाला द्या, ती सिस्टमच आहे त्यांची. तुम्ही आमके झाल्यावर काय करायचं आणि तमके झाल्यावर काय करायचं. मग तुम्ही झालात ना, आता काय करायचं आरक्षणात, तुम्हाला खाल्लं ना 60-70 वर्ष, बस झालं मग. असं म्हणल्यावर खाल्लंच ना, आता बरोबर खाऊन द्या ना दुसऱ्याला. आता कारण मोठं म्हणजे आरक्षण सोडून सगळे आता खाऊन द्या, आता ज्यांना नाही त्यांना. तसं नसं जमत, तसं लगेच गोड लागत नाही. लगेच गरीब होती ते तवा, मागाशीत म्हणतात आम्ही, लगेच तवा लगेच गरीब होते. म्हणजे यांची सिस्टम दुटप्पीपणाची, मराठ्यांची विरोधी भूमिका. मराठ्यांचे लेकर सुखी समाधानी दिसले नाही पाहिजे
तेही उच्च शिक्षणात गेले पाहिजेत ही भूमिकाच नाहीये त्यांची. ते आम्ही घालतोय. यांनी हे किती जळाले. मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन होणार, मराठ्यांचे प्रश्न सोडायला ताण नाही राहणार आणि मराठा समाजाची राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती सुद्धा राहणार. याबाबत बैठकीत काय केलं कोणत्या बाबत मराठा आणि कुणबी मंत्रालय? सगळ्या चॅनलला आले. बिना चर्चेचं कसं देतील. पण काल विखे पाटील यावर काहीच माध्यमांना बोलता निघून गेले, भूमिका स्पष्ट करत नाही. तुम्ही काय चर्चा झाली? हा बघ, आम्हाला त्यांच्याकडून जी माहिती मिळाली मी तुम्हाला सांगून टाकली. त्यांच्याकडूनच माहिती मिळाली त्यांच्या माणसाकडून आम्हाला की बलिदान गेलेल्या मराठा आरक्षणासाठी कुटुंबासाठी आपण निर्णय MIDCचा केलाय, विद्युत महामंडळाचा सुद्धा लगेच करतोय आम्ही. ही एक विषय त्यांनी क्लिअर केला. केसेसच्या संदर्भातले निर्देश आम्ही दिले, सगळ्या माहिती आम्ही मागवायला लागलो तरच आम्हाला काम करता येईल म्हणे. समजा घेतलं आणि तेही बरोबर आहे ना, त्यांना माहित पाहिजे कोणत्या केसेस कुठे आहेत काय आहेत. आम्ही जर नुसतंच म्हणलो केस मागे, आपण त्यांना माहित पाहिजे काय घ्यायची कुठं, म्हणून ते आता ती माहिती घ्यायली. ते एक काम झालं. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ दिली त्यांनी. म्हणजे आता शिंदे समितीचं पुन्हा नोंदी शोधायचं काम सुरू आहे. म्हणजे मराठ्यांसाठी ही लय आनंदाची गोष्ट आहे की पुन्हा नोंदी शोधायला सुरुवात जर झाली आणि आणखीन 10-20 लाख जर नोंदी निघाल्या तर खूप मराठ्यांचं कल्याण होणार. खूप 1 वर्षात 10-20 लाख नोंदी बी शोधल्या, मराठ्यांचं खूप कल्याण होणार. हे मराठा समाजाने सुद्धा समजून घेतलं पाहिजे. ही आपल्यासाठीची चांगली गोष्ट आहे आणि मंत्रालयाची सुद्धा चर्चा झाली. फक्त आता ते आचारसंहितेमुळे काहीतरी होतं वाटतं, घोषणा करता येणार का काय, काहीतरी त्यांचं असं होतं काहीतरी प्रॉब्लेम. आणि 58 लाख नोंदी ज्या आहेत त्याच्या संदर्भात आता त्यांनी शिबिरं घेण्याचे निर्देश दिले सगळीकडे की 3 महिन्याच्या आत हे पूर्ण करायचंय काम. मग आता आजपासून ते सुरू झालं. मग आता किती नोंदी, किती प्रमाणपत्र, आता घरापर्यंत जायचं सांगितलंय त्यांना. मग आता ते घरोघरी जाऊन अभियान होईल. त्याच्यात सगळी त्यांच्या कुटुंबाशी अधिकारी चर्चा करतील आणि त्या स्तरावरती कुणबी प्रमाणपत्र 58 लाखाच्या बद्दल निघतील. 6वा विषय राहिला हैदराबाद गॅझेटियरचा. त्या संदर्भात आता निर्देश आज निघतील वाटतं किंवा रात्री निघाले असतील उशिरा. ते जरा आमच्याकडेच इकडं थोडं काही दुरुस्ती आहेत का पुन्हा यासाठी अभ्यासकच 10 वाजेपर्यंत इथं सुरू होतं. त्यामुळे थोडा त्याला वेळ होऊ शकतो किंवा आज होऊन जाईल. पाटील साहेब, सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की आधी अनुकंपावर फक्त पुरुषाला वार धरला जायचं, पण कोर्ट असं म्हणताय की लिंग चालणार नाही. आता मुलींनाही तो सन्मान दिला पाहिजे, मुलीला लग्न झाल्याचं कुटुंबापासून सोडता येईल. पण तुमची काल मागणी होती की काही आत्महत्या झालेल्या, शहीद झालेले, त्यांच्या घरात मुलं नाही, मुली आहेत, तर तुम्हाला याचा फायदा होईल? हो, सगळ्यालाच होईल ना. आमच्या असं माननीय न्यायालयाने जो निर्देश दिले ते सगळ्यासाठीच फायदा होईल. मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेले कुटुंब येतात त्यांच्यात बी काही ठिकाणी फक्त मुलीच्या मुलं नाही तर तो फायदा त्यांना होईल. शेतकऱ्यांच्या बद्दलचा तसाच विषय असेल तर ते चांगला निर्णय चांगला झाला तर ते सगळ्यांसाठी तो फायदा होईल. चांगला निर्णय तो. 2 लाखाचं कर्ज सरकारने माफ केलंय, तर त्याची घोषणा निवडणुकीनंतर करू, पण माहिती तर आज देऊन टाकली मुख्यमंत्र्यांना. पण माहिती तर देऊन टाकली. आपण कर्जमुक्तीच करा ना. काय याला 2-2 हजार 2-2 लाख करता का कामान धामाचे. एकदाच मोकळे करा शेतकरी आणि मालाला भाव द्या. काहीच गरज नाही पुन्हा शेतकऱ्याला कशाची. सरळ सरळ स्पष्ट काम करा. एकदाच काढा किती कर्ज येते, पुरी कर्जमुक्ती करा. शेतकऱ्याला सांगा तुमच्या मालाला दामदुप्पट भाव केलाय, आजपासून आता कर्ज नाही देत आम्ही तुम्हाला. ठीक, येणार नाही दुप्पट भाव केलं. कापसा जर 10-15 हजार रुपये भाव केला तर काय मागेल ते. सगळ्या पिकात जर दुप्पट करत गेले काहीच गरज नाही शेतकऱ्याला कशाची. आत्महत्या करायची सुद्धा गरज नाही. म्हणजे तुम्ही जसं एकदा लाडक्या बहिणी दिलं तसं एकदा पूर्ण कर्जमुक्ती करा. पण शेतीमालाला भाव पण द्या. तुम्ही ते कर्जमुक्ती करताना कापसाचा भाव येईन 2,500. मग हे असं नाही जमायचं. ते उलट खेळ करून ठेवतात. वाढवा सगळ्यात. शेतकरीच जगितोय देशाला, जगवा शेतकऱ्याला सुद्धा करायलाच पाहिजे. लाडक्या बहिणीचे बऱ्याच लाडक्या बहिणी बाहेर काढल्या आणि काही 14,000 दाजीने बी काढले होते वाटतं पैसे लाडकी बहीण म्हणून. ते दाजीच्या मागा लागले. ते म्हणले मी ते 14,000 वसूल करणारे पैसे. आता ती पण लाडकी बहिणीच दाजी आहे ना कुणीतरी. अरे जरी दाजीना काढले असले 14,000 तरी ते बायको आहेच ना दाजीला. ती तुमची बहीणच आहे ना मग लाडकी बहीण. मग दाजीचे पैसे हाणायला लागले ना फडणवीस साहेब. दाजीने काय वाटलं केलं तुमचं एवढं की 14,000 दाजी सोडून द्या एवढी बार. गुन्हे तर दाखल करूच नका पण दाजी कोण घेऊ दे नका नाही एवढी बार. ती बहिणीला त्रास देणार आहोत तुमच्या. मग असे कसे लाडकी बहीण आहे फडणवीस साहेब तुमची. तुम्हाला वाटतं का बहिणीला त्रास हो?
जाऊ दे ना एखाद बार दाजी दाजी असतो एखाद बार एखादा आडमुठा दाजी असेल पण त्यांच्या दाजी सरकारी अधिकारी आहेत ना, मग त्या अधिकाऱ्याला दोष द्या ना म्हणा दाजीला कम दोष द्या दाजी हे सरकारी अधिकारी आहेत. म्हणून मग ही सवत दाजी आहे का फडणवीस साहेबाचा पैसे घेतल्याला हा ते अधिकाऱ्यांचा दोष आहे अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा आणि ते बिचारे शेतकरी गरीब दाजी निघणार आहे ते आता 14,000 निघालेली गरीबाच्या मागा लागून फडणवीस साहेब काय मिळणार आहे आता काही तुम्ही अपात्र लाडक्या बहिणी काढल्या मतदान होस तर पात्र होते मतदान झालं की ते अपात्र झाले बरं ठीक आहे भाऊ काय करीनात का दाजी तोवर दिसले नाही की 14,000 तुम्हाला पैसे घेतलेले मतदान झालं आता काय दाजी त्रास नसतील आता ते तवाच उडीले असतील उगाच त्रास देऊ नका त्या 14,000 सुद्धा फडणवीस साहेब बहिणी नाराज होते. बहीण नाराज होते म्हणजे का तुम्हाला त्या 14,000 दाजीच्या बहिणी मतदान नाही करणार पुन्हा पांगण ती चिंता आहे तुम्हाला खरं तर. चिंता म्हणजे काय आणि मला दाजी चिंता आहे बाबा दाजीच्या मागा लागते नोकरीची उगान दाजीनं काय केलंय